सो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण बायोट सेवर्ट्स लॉ पाहिलेला आहे, एम्पियर्स लॉ पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण चार्ज पार्टिकल वरती ऍक्ट होणारा फोर्स आणि त्याच्यासाठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पहा की दोन आधी कंडक्टर जर फील्ड मध्ये ठेवला तर त्यावेळेस काय होतं पहा, फोर्स ऑन चार्ज पार्टिकल. पहा सर्वात पहिले फोर्स ऑन चार्ज पार्टिकल आपण घेतो QVB साइन थिटा. त्यामध्ये आपण पाहिलं होतं जर परपेंडिक्युलर असतील तर सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस R अँड MV अपॉन QB असं पाहिलं होतं आपण. जर कंडक्टर वरती फोर्स काढायचा असेल तर तो फोर्स घ्यायचा ILB साइन थिटा कंडक्टर वरती मॅग्नेटिक फील्ड मध्ये. आणि जर दोन कंडक्टर ठेवले असतील तर आपण पाहिलं होतं म्यू नॉट बाय 4 पाय 2 I1 I2 अपॉन जे काय डिस्टन्स दोघांमध्ये जर A असेल इनटू लेंथ, आणि फोर्स पर युनिट लेंथ काढायचं असेल तर हा एवढा फॉर्म्युला. आणि त्या दोन पॅरलल फोर्स मध्ये असणारा फोर्सची डायरेक्शन, दोन पॅरलल कंडक्टर मध्ये असणारी डायरेक्शन जी आहे ती कशी असते सांगा बरं. त्या फोर्स मध्ये जी डायरेक्शन आहे ती कशी घेतो आपण, इट डिपेंड अपॉन द डायरेक्शन ऑफ द करंट. इफ द डायरेक्शन ऑफ द करंट इज सेम, त्याच्यानंतर फोर्स कोणता असतो सांगा. जर करंटची डायरेक्शन जर सेम असेल तर त्याच्यावरती फोर्स कसा असतो ते सांगा मला. राईट, व्हेरी गुड. अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो जर डायरेक्शन जर सेम असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि जर डायरेक्शन अपोजिट असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं. राईट. त्याच्यानंतर पहा, लक्ष द्या आता की त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील तर तुम्हाला व्हेरियस थेरॉटिकल टाइपचे क्वेश्चन भेटले असतील तुम्हाला अशा टाइप मध्ये. इफ दिस इज अ फ्लेक्सिबल कंडक्टर placed in a magnetic field, then finally the force will be radially outward on this conductor, and this flexible conductor will become of circular shape. अशा टाइपचा एक क्वेश्चन आहे. जर मॅग्नेटिक फील्ड याच्यावरती कसं होतं पहा की प्रत्येक वेळेस डायरेक्शन अशी रॅडियली आउटवर्ड, कारण V आणि B परपेंडिक्युलर येतील दरवेळेस, आणि त्याच्यामध्ये असं सर्व रॅडियल आउटवर्ड डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होऊन या टाइप मध्ये सर्कल त्याचं तयार होतं. सो रिमेंबर दिस पॉइंट, इफ अ फ्लेक्सिबल कंडक्टर इज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड इट विल बी अ सर्क्युलर शेप. राईट. एक पॉइंट लिहून घ्या तिथे. इफ अ फ्लेक्सिबल कंडक्टर इज प्लेस्ड in uniform magnetic field if a flexible conductor is placed in uniform magnetic field then it will become circular in shape. त्याच्यानंतर परत असा क्वेश्चन विचारला असेल पहा, लक्ष द्या, झाली का नोट डाऊन. फ्लेक्सिबल कंडक्टर आहे ज्याची की ते त्याचा शेप चेंज करू शकतं. जर तसं कोणत्याही शेप मध्ये जर ठेवलं मॅग्नेटिक फील्ड मध्ये, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर ते लास्टला फायनली सर्कल बनतं. एवढं आपण पाहिलं. तर त्याच्यानंतर लक्ष द्या की अशा टाइपचे स्प्रिंग टाइपचं कंडक्टर आहे. इथं मास M आहे, लक्षात घ्या. आणि असं विचारलं असेल, इफ द करंट स्टार्टेड फ्लोईंग थ्रू इट, इफ करंट I इज स्टार्टेड फ्लोईंग थ्रू इट, देन स्प्रिंग लेंथ विल बी डिक्रीज, इनक्रीज, रिमेन सेम, अजून काहीतरी नन ऑफ दिस, ना फर्स्ट इनक्रीज नंतर डिक्रीज, असं काहीतरी तुमच्या मनाचं तुम्हाला स्कोप आहे क्रिएटिव्हिटीला. जर करंट आपण I जर फ्लो आपण घेतला, ठीक आहे, स्प्रिंग टाइप कंडक्टर आहे, लक्षात आलं का. आणि करंट आधी फ्लो होत नव्हता, आता करंट काय झालेला आहे, असा फ्लो व्हायला स्टार्ट झालेला आहे. ही स्प्रिंग आहे आपली अशा टाइप.
So what will be the change in the spring? It will be extend or contract or remain same. काय डोकं लागते का बघा बरं, काय असायला पाहिजे अशा टाईपचं एक्झाम्पल. परत हा थेरॉटिकल एमसीक्यू असेल की जर याच्यामध्ये जर करंट फ्लो सुरू व्हायला झाला तर इथे करंट असा फ्लो होईल, असा फ्लो होईल, अशा पद्धतीने इथे काय होईल, एकमेकांच्या या लूप वरती करंटचे फ्लो होण्याची डायरेक्शन असेल. ठीक आहे. सो 3D मध्ये जर पाहिलं तुम्ही, जर असं लूप असेल तर ते एकाखाली एक असे इथे डायरेक्शन, इथे डायरेक्शन, इथे डायरेक्शन, हे आणि हे एकाखाली येणार, ते तिकडल्या साईडने हे आणि हे तिकडल्या साईडचं आहे ते एकाखाली येणार. सो लक्षात घ्या, जर असं फील होते का बघा, स्प्रिंग आहे का तुमच्याकडे, स्प्रिंग स्प्रिंग. आता हे तुम्हाला जर असं काढलं की लक्षात, फक्त एक लूप घेऊया आपण असं. पहा, लक्ष द्या की याच्यामध्ये करंट असा येणार, असा येणार, हे याच्या पुढे असं हॉरिझॉन्टल असं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर खालचा जे सर्कल आहे तो इथून सुरू होणार, ते असा या साईडला इथं असणार असं, आणि त्या साईडला असा असणार. परत स्प्रिंग असं येणार, इथे करंट असा असणार, तिकडे असं असणार. या टाइप मध्ये इथे 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 करंटची डायरेक्शन कशी येणार, सेम येणार. जर करंटची डायरेक्शन जर सेम यायला लागली, एकाखाली एक एकाखाली एक एकाखाली एक, सो इफ द डायरेक्शन ऑफ करंट इज सेम इनटू, right, very good. So direction of current is same, then a spring will be compressed or contrast. रिझन कळलं का, की डायरेक्शन जी आहे ती तुम्हाला सेम आहे, त्याच्यामुळे काय होतं की या स्प्रिंग मध्ये कॉम्प्रेशन और स्प्रिंग विल बी कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. तर डायग्राम काढून फक्त तिथे लिहून घ्या, डायरेक्शन काढून. थोडस इमॅजिनेशन पहा बरं, आपल्याला फील होते का. परत एकदा पेन जर असेल तर त्याच्यातली स्प्रिंग काढा, असं परत त्याच्या खाली परत असा करंट जाणार, त्याच्या खाली परत असा करंट जाणार, म्हणजे दोन याची डायरेक्शन सेम यायली. पहा, लक्ष द्या, ही आहे वायर, याला जर आपण असं स्प्रिंग मध्ये असं केलं, पहा लक्ष द्या, दिसतंय का नाही मला माहित नाही तुम्हाला. ठीक आहे. हे एका खाली एक आहेत, हे वरचं हे आहे आणि हे खालचं आहे, असं स्ट्रेट असं एका खाली एक आहेत. समजा समजा असा करंट जायला लागला, हे असा इथून जाणार, इकडल्या साईडला असा येणार, आणि परत त्याच्या खाली परत त्याच डायरेक्शन मध्ये जाणार. म्हणजे या इथे आणि इथे या दोन पॉइंटला पहा, या वायर मध्ये आणि या वायर मध्ये असे एकावर एक असले, असा करंट आला, खालून पण असा फिरून असाच येणार, म्हणजे या दोन पॉइंट मध्ये करंटची डायरेक्शन सेम होईल आणि हे काय होईल, एकमेकाला अट्रॅक्ट करतील, म्हणजे स्प्रिंग काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. लक्षात आलंय का पहा बरं हा पॉइंट. फक्त थेरॉटिकल एमसीक्यू विचारलेला आहे. झालं का, फील झालं का, फील झालं का, असं स्प्रिंग वरती बसल्यासारखं वाटलं का आपल्याला, असं नाही झालं, समजलं का ते सांगा मला. राईट, व्हेरी गुड. ओके, चलो. सो या टाईपचा एक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शॉर्ट मध्ये लिहून घेऊ शकता. परत एक प्रॉब्लेम काय विचारलाय पहा, समजा इथे एक लॉंग कंडक्टर ठेवला ऑफ कॅरिंग कंडक्टर आय, कॅरिंग करंट आय, आणि हेअर इज अ शॉर्ट कंडक्टर ऑफ लेंथ एल विच शुड बी रिमेन इन द एअर. म्हणजे जादू, जादू करायची आपल्याला. पहा बरं, करंट आहे आय आणि त्याच्यावर एक करंट ठेवला इथे मी आय, हा आधी असा जर हवेत राहू शकतो का, सिंपल लॉजिक. चला बरं, असा हवेत राहील का, याला जर असं मी ठेवलं तर तो कुठे येणार, खाली येणार. का खाली येणार, न्यूटनने सांगितलंय, किती वर्षापूर्वी सांगितलंय, भरपूर वर्षापूर्वी झालंय, तरी आपल्याला अजून कळत नाहीये, फक्त त्यानं काय सांगितलंय तेच कळत नाहीये. त्यानं डिस्कवर कसं केलं असेल काय माहिती.
So due to gravity, the force acting will be downward, and that force is equal to mg. Now if wire has to be there, that is a stationary wire जर इथं राहायचं असेल तर इक्वल अँड अपोजिट फोर्स शुड बी ऍक्ट ऑन इट. हे कळलं का बघा बरं. जर याला हा बॅलन्स फोर्स करायचा आहे म्हणजे जर खाली यायचं नसेल तर इक्वल अँड अपोजिट फोर्स शुड बी ऍक्ट ऑन इट. इक्वल अँड अपोजिट एवढा पॉइंट क्लिअर आहे का पहा. या कंडक्टर वरती ऍक्च्युअली फोर्स mg डाऊनवर्ड लागायला पाहिजे. त्याच्यामुळे ते कंडक्टर सर्वांनी आन्सर द्यायचे. झोपले का बाकीचे. सर्वांनी आन्सर द्यायचे की या कंडक्टर वरती डाऊनवर्ड फोर्स mg लागत आहे. सो अपवर्ड फोर्स काहीतरी फोर्स लागायला पाहिजे आपल्याला जेणेकरून ही वायर कशी असली पाहिजे स्टेशनरी असलं पाहिजे. राईट. मग आधी पहिल्यांदा विचार करूया की हा जो फोर्स आहे तो मॅग्नेटमुळे लागणार. याच्यामध्ये समजा करंट आहे असेल. आता मला सांगा इकडे वरच्या डायरेक्शनला जर फोर्स लागायला असेल तर याच्यामध्ये या दोन कंडक्टर मध्ये विचार करून उत्तर द्यायचं. एकदम सिंपल आहे, कॉमन सेन्स आहे, पण उत्तर द्यायचे सर्वांनी की या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असलं पाहिजे का रिपल्शन असलं पाहिजे. मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन वरच्या डायरेक्शन असल्यासाठी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असलं पाहिजे का रिपल्शन असलं पाहिजे. या वायरला वरतीच थांबवायचं, खाली येऊ द्यायचं नाही. विचार करून उत्तर द्या म्हणलंय मी, विचार करून जरासं. अट्रॅक्शन पाहिजे का रिपल्शन. mg डाऊनवर्ड डायरेक्शन होत आहे एवढं सिंपल. जर म्हणजे काय बरोबर उत्तर अशी उलटी देत आहेत, बरोबर उत्तर उलटी सर्वांनी द्या म्हणलं की सर्व उलटी उत्तर द्यायला सुरू केले. काहीतरी अट्रॅक्शन किंवा रिपल्शन तर आहे. अट्रॅक्शन असल्यावर बाळांनो मला सांगा ते खाली येईल का वर येईल एवढं तरी कळतं का रे. सिंपल लॉजिक. अट्रॅक्शन असल्यावर ते खाली येईल का वर येईल. अट्रॅक्शन असल्यावर ते खाली ओढलं जाईल ना. आपल्याला वर थांबवायचंय, वरच्या डायरेक्शनने फोर्स लावायचंय. किधर गया ये, मतलब कैसे हो रहा है. हा के जर अट्रॅक्शन जर असेल तर ते खाली येईल ना. मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन मी काढून ठेवली वरच्या डायरेक्शनने. दोन कंडक्टर याला जर वरच्या डायरेक्शनने जर फोर्स लागायचा असेल याला तर अट्रॅक्ट केल्यावर लागतं का रे बाळांनो वरच्या डायरेक्शनने फोर्स. मग जरासं विचार करून द्यायचा म्हणलं ना उत्तर मी. इथे फोर्स ऑफ रिपल्शन लागायला पाहिजे वरच्या डायरेक्शन म्हणल्यानंतर. Therefore the direction of current between two conductors. आता तरी उत्तर द्या. Therefore the direction between two currents should be. आता तरी जरासं वापरा. येते रे, काही अवघड नाही, काही अवघड नाही. थोडस तुम्हाला काय ऍक्टिव्हनेस किंवा प्रेझेन्सनेस वाढवावं लागेल. एकदम बेसिक बारीक बारीक गोष्टी असं किती स्टेप बाय स्टेप चाललंय आपलं निवांत. आता इथपर्यंत आलं मॅग्नेटिक फोर्स वरच्या डायरेक्शनने लागायला पाहिजे आणि नंतर कळलं की आपल्याला त्यामुळे त्याच्या दोन कंडक्टर मध्ये रिपल्शनचा फोर्स असला पाहिजे. आता रिपल्शन वरून आपल्याला करंटची डायरेक्शन सांगता आली पाहिजे. करंट शुड बी इन व्हेरी गुड अपोजिट डायरेक्शन बिकॉज रिपल्शन फोर्स कसा लागतंय करंटची डायरेक्शन अपोजिट असल्यावर लागतंय. म्हणजे तुम्हाला असं पण विचारू शकता जर करंट या डायरेक्शनला असेल तर वरच्या कंडक्टर मध्ये करंटची डायरेक्शन अशी असली पाहिजे. If we take this is I1 and this is I2. I1 and I2 should be in opposite direction. चमकाले का नाही काही बाकी तर झोपलेतच. सर्वांना चमकलं राईट. बर आता हे झाला डायरेक्शनचा खेळ, हे झाला दिशेचा खेळ. आता आपण मॅग्निट्यूड पाहूया. मॅग्निट्यूड कसं हे दोन फोर्स इक्वल आहे आणि अपोजिट. देअरफॉर मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू mg. मॅग्नेटिक फोर्स मॅग्निट्यूड काय आहे. मॅग्नेटिक फोर्स मॅग्निट्यूड the force between two conductor is mu naught upon 4 pi 2 I1 I2 upon a into L म्हणजे या कंडक्टरची लेंथ इज इक्वल टू mg. दिस शुड बी युअर फॉर्म्युला फॉर काय जे असेल तुम्हाला डिस्टन्स काढायला सांगितलं करंट. जर हे कंडक्टर
ए हाईट वरती स्टेशनरी ठेवायचं असेल, हॅव्हिंग मास m, देअरफॉर मॅग्नेटिक फोर्स काय असणार, जर I1 I2 जर करंट असेल त्याच्यामध्ये, सो म्यू नॉट बाय 4 पाय 2 I1 I2 अपॉन a इंटू l इज इक्वल टू mg. हे काही वेगळं आहे का पहा, हा एक क्वेश्चन आहे, त्याचं ऍप्लिकेशन आहे की याच्यावरती हे बॅलन्स करण्यासाठी याचं mg आणि हे बॅलन्स करायचं होतं. लक्षात आलं का, लिहून घ्या मग तिथे. कंडक्टर्स ऍट इक्विलिब्रियम लिहा, कंडक्टर्स ऍट इक्विलिब्रियम. तिथे लिहा, इफ टू कंडक्टर्स आर ऍट इक्विलिब्रियम as shown in figure, if two conductors are in equilibrium as shown in figure, then downward force of gravity, then downward force of gravity then downward force of gravity should be balanced by magnetic force, should be balanced by magnetic force of another conductor, of another conductor. If I1 and I, next line लिया, if I1 and I2 are the current and conductor at a distance of A, and conductors are at distance of A, then Fm is equal to mg. लिहा इक्वेशन, Fm is equal to mg. इक्वेशन आणि डायग्राम लिहिलात का? झालं का? ओके. तिथे एक खेळ लिहा, नोट लिहा, I1 and I2 should be in opposite direction. I1 and I2 should be in opposite direction. असं थर्ड दिशा असं द्यायला पाहिजे तिथं.
I1 and I2 are in opposite direction. ये तमाशा था, ये तमाशा. असं अशी खाड दिशा पडायला पाहिजे अशी. ठीक आहे. I1 and I2 should be in opposite direction. सो हा एका प्रकारचा प्रॉब्लेमच होता त्याच्यावरती. आता नेक्स्ट बिट सुरू करतोय आपण, जे की आहे मॅग्नेटिक डायपोल. असं काय ऐकलंय का आधी? सांगा बरं. खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल. डायपोल शब्द ऐकलाय, बरोबर आहे, राईट. फक्त इलेक्ट्रिक डायपोल आठवलंय. आठवते का काही इलेक्ट्रिक डायपोल मधलं? आठवते का इलेक्ट्रिक डायपोल मधलं? सांगा बरं. डायपोल, डायपोल मोमेंट काय आठवते? इलेक्ट्रोस्टॅटिक 11 12 नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11 12 नाही. डायपोल काय आहे जरा नोटबुक मध्ये पहा बरं. पी इज इक्वल टू असंच काहीतरी होतं. ठीक आहे, पहा पी इज इक्वल टू काय होतं. डायपोल आठवते का बघा. डायपोल आठवते का पहा. हा चला. क्यू इंटू क्यू इंटू 2L आलं का? क्यू इंटू 2L. ओके. डायपोल, डायपोल विषयी डायपोल मोमेंट P इज इक्वल टू क्यू इंटू 2L. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि हा चॅप्टर कंपॅरेटिव्हली पाहत जायचं. हा ठीक आहे, ओके. तर लक्षात घ्या, हे चॅप्टर संपल्यानंतर पूर्ण फॉर्म्युले एकत्र काढायचे एका पेज वरती, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे चॅप्टरचे पूर्ण फॉर्म्युले एकत्र काढलेच असतील तुम्ही. ते थोडेसे कम्पेअर करून जर लक्षात ठेवले तर लक्षात राहील तुम्हाला. ठीक आहे. मॅग्नेटिझम मध्ये सुद्धा डायपोल असतं. डायपोल तर मॅग्नेटिझम मध्ये ऑलवेज असते. एकीकडे नॉर्थ पोल असते, एकीकडे साऊथ पोल असतं. जसं की चार्ज मध्ये कसं असते, एकीकडे पॉझिटिव्ह चार्ज आणि एकीकडे निगेटिव्ह चार्ज. तर याला आपण डेप्थ मध्ये मॅग्नेटिझम नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहूया. याला बार मॅग्नेट म्हणतात, आहे का नाही? बार म्हणतात, मॅग्नेट म्हणतात त्याच्यानंतर, आहे का नाही? तर याला आपण डिटेल मध्ये नेक्स्ट मध्ये स्टडी करूया. मग आता मॅग्नेटिक डायपोल का म्हणलात सर? तर हे बार मॅग्नेट जे आहे ते ऑलवेज डायपोल होतं का नाही बघा बरं. हे जे बार मॅग्नेट आहे ते ऑलवेज डायपोल. डायपोल म्हणजे काय? टू इक्वल अँड अपोजिट पोल पाहिजे.
इथं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, इथं कसं असतंय प्लस क्यू आणि मायनस क्यू. सो याच्यामध्ये पण काय असतंय की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणजे डायपोल तयार होतो. आता लक्षात घ्या की आपल्याला डायपोल आताच बार मॅग्नेट त्याच्यामध्ये स्टडी डिटेल मध्ये मॅग्नेटिझम करायचंय. आता पहा, अनलाईक पोल आहे, एक नॉर्थ पोल आहे एक साऊथ पोल आहे, त्याच्यामुळे डायपोल तयार होतं. मग जर डायपोल जर तयार होत असेल तर बार मॅग्नेटचा डायपोल मोमेंट जो असतो, जे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पी लिहितो, डायपोल मोमेंट Q इंटू 2L, तसेच इथे M इंटू 2L असतं. M इंटू 2L. लक्षात आलं का? पहा, म्हणजे इथं चार्ज इज इक्विव्हॅलंट टू स्मॉल m. चार्ज इज इक्विव्हॅलंट टू स्मॉल m. त्याला म्हणतात मॅग्नेटिक स्ट्रेंथ. त्याला म्हणतात मॅग्नेटिक स्ट्रेंथ. लक्षात घ्या, अ डायपोल मोमेंट, magnetic dipole moment is given by small m into 2L, like Q into 2L. 2L is the distance between North Pole and South Pole. Therefore, and this small m is known as a magnetic strength equivalent to charge in electrostatics. And this magnetic dipole moment is equal to m into 2L. The unit of small m is ampere meter. Therefore, unit of capital M will be unit of capital M will be. हो, अजून फक्त इंट्रोडक्शन, हे सोपं नाही, हे लर्नच करायचं ना आपल्याला, एवढं सोपं आहे. ठीक आहे, प्रत्येक फॉर्म्युला कम्पेअर करून पहा मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला, तुम्हालाच लक्षात येईल की एवढं सोपं आहे फिजिक्स. सांगा, याचं युनिट सांगितले मी अँपियर मीटर, तर याचं युनिट काय येणार? कॅपिटल एम च, राईट? हा, एवढं सोपं आहे. अँपियर मीटर स्क्वेअर, कारण इंटू लेंथ केले ना रे बद्यांनो, बरोबर आहे का नाही? एक उत्तर देणार. चला लिहून घ्या, मग तिथे लिहून घ्या. काय लिहून घेणार? आधी फर्स्ट पॉइंट टाका. हेडिंग काय टाकली? मॅग्नेटिक डायपोल टाका हेडिंग, मॅग्नेटिक डायपोल. आणि पहिला पॉइंट लिहा, बार मॅग्नेट फॉर्म अ मॅग्नेटिक डायपोल. बार मॅग्नेट फॉर्म अ मॅग्नेटिक डायपोल. हा, पहा, लक्ष द्या काय लिहिलात? बार मॅग्नेट फॉर्म अ मॅग्नेटिक डायपोल ड्यू टू अनलाइक पोल्स. ड्यू टू अनलाइक पोल्स, कारण अनलाइक पोल्स आहेत. एका बार मॅग्नेट मध्ये एक नॉर्थ पोल असतो, एक साऊथ पोल असतो.
ठीक आहे, ड्यू टू अनलाइक पोल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन मध्ये लिहा, इफ बार मॅग्नेट हॅव्हिंग मॅग्नेटिक स्ट्रेंथ, किंवा याला पोल स्ट्रेंथ पण म्हणतात हा, याला पोल स्ट्रेंथ किंवा मॅग्नेटिक स्ट्रेंथ, स्मॉल एम. लिहा, इफ बार मॅग्नेट हॅव्हिंग मॅग्नेटिक स्ट्रेंथ if bar magnet having magnetic strength small m and distance between two pole is 2l. distance between two pole हा total distance 2l आहे हा. मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण हळूहळू सांगितलं होतं. ठीक आहे, स्मॉल m and distance between two pole is 2l, then magnetic moment म्हणतात त्याला, किंवा त्याला या then magnetic moment or magnetic dipole moment capital M or magnetic dipole moment capital M is given by capital M is equal to small m into 2l. capital M is equal to small m into 2l. राइट, युनिट लिहून घ्या त्यांचे. स्मॉल एम चे युनिट लिहून घ्या एम्पियर मीटर, आणि कॅपिटल एम चे युनिट लिहून घ्या एम्पियर मीटर स्क्वेअर. जरा 1-2 दिवस सध्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं, ठीक आहे. त्याच्यामुळे काही जणांना लेक्चर रेकॉर्डेड पहा, पण रेकॉर्डेड पण रेग्युलर व्यवस्थित पहा. आय थिंक विशालला काहीतरी लेक्चरची अडचण येते. विशालला काय लेक्चरची अडचण येते काहीतरी म्हणतोय तो, कळणार नाही. ठीक आहे, ओके. चला, तर त्याच्यानंतर पहा, हा तर पहा, लक्ष द्या की त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पाहिलेला आहे. आता पहा की एक लूप आहे. आता पहा, एक क्लोज्ड लूप, लक्षात घ्या, असं लूप आहे, आणि समजा असं करंट चाललाय. कसा करंट चाललाय, डायरेक्शन दिसते का सर्वांना? बघा बरं, आधी डायरेक्शन दिसली का? मी डायरेक्शन कशी काढली, बरोबर आहे, मी डायरेक्शन कशी काढली ते दिसते का सर्वांना? मीटिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे? ओके, पहा की क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणता येईल आपल्याला. क्लॉकवाईज डायरेक्शन आहे करंटची. मग आता मला सांगा की आपण जर असं हे पुढून पाहतोय, पहा मी इथून समोरून पाहतोय जसं तुम्ही पाहताय तसं, आणि या डायरेक्शनला मला मॅग्नेटिक फील्ड याची कोणत्या डायरेक्शनला असणार सांगा, सेंटरला सांगा किंवा कुठेही सांगा. कसं वापरतो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन? ऍट अ सेंटर, राइट. आउटवर्ड डायरेक्शन यायला पाहिजे, हे इनवर्ड यायला पाहिजे. कसा करंट आहे बाळांनो, आपण पुढून पाहतोय, कर्ड फिंगर अशी रोटेट करा ना, आणि सेंटरला मध्ये घ्याय, बरोबर आहे का? पहा बरं, याच्यामध्ये हे जे करंट आहे त्याची डायरेक्शन, हा, तर इथे सेंटरला जे आहे तिथे मॅग्नेटिक फील्ड जे आहे आपण इनवर्ड आणि इनवर्ड साठी क्रॉस वापरतो, बरोबर आहे. सो याच्यामध्ये लक्षात घ्या की डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची आत आहे, इकडून मध्ये आहे तिकडे.
तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण पाहिलेलं आहे नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ. मग आता मध्ये चाललंय मॅग्नेटिक फील्ड म्हणजे या डायरेक्शनला, आपल्या डायरेक्शनला पहा, लक्ष द्या. तर आता तिथे दोन पोल तयार झालेले आहेत असं म्हणू शकतो आपण. एकीकडे साऊथ पोल, एकीकडे नॉर्थ पोल. लक्षात घ्या, म्हणजे क्लोज्ड लूप मुळे एक डायपोल तयार होतं असं म्हणतो आपण. पहा लक्ष द्या, याला आपण दोन लूप घेऊया. हेच लूप आहे, हेच लूप आहे, आणि आपण पाठीमागे म्हणजे हे पुढून पाहिलं तर डायरेक्शन अशी दिसली. हेच लूप जर पाठीमागून दिसलं तर आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दिसणार त्याचे, अँटी क्लॉकवाईज. इथे क्लॉकवाईज आणि इथे अँटी क्लॉकवाईज. तर लक्षात घ्या की याच्यामध्ये एक क्लोज्ड लूप मध्ये थोडस डिस्टर्ब होत आहे मला. ठीक आहे, ओके ठीक आहे. तर पहा लक्षात घ्या की दोन लूप आहेत, त्याच्यामध्ये एकाची डायरेक्शन मी क्लॉकवाईज घेतली, दुसऱ्याची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज घेतली. तर त्याच्यामुळे डायपोल तयार होतं. एका क्लोज्ड लूपमुळे डायपोल तयार होत असतं. डायपोल तयार म्हणजे तिथं किती पोल? दोन पोल असले पाहिजेत. कोणते? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. मग ते कसे ओळखायचे? नॉर्थ कोणीकडे तयार झाला, साऊथ कोणीकडे तयार झाला. जर अशी जर डायरेक्शन असेल, आपण समोरून पाहतोय अशी डायरेक्शन आहे, तर इथे साऊथ पोल तयार होतो. ते कसं लक्षात ठेवलात सर? नॉर्थ पोलची डायरेक्शन सुद्धा अशी कर्ल्ड फिंगरनेच काढायची. जर मी या कर्ल्ड फिंगरला थंब आतमध्ये चाललाय म्हणजे त्या बाजूने नॉर्थ पोल असला पाहिजे आणि बाहेरच्या बाजूने साऊथ पोल असला पाहिजे. आता इथे सांगा मला, इकडे बाहेरच्या बाजूने कोणता पोल असला पाहिजे? मग इथे सांगा बरं, बाहेरच्या डायरेक्शनने कोणता पोल असला पाहिजे? एकदम हे जे याच्या एक्झॅक्ट अपोजिट करंटचे डायरेक्शन आहे. क्लॉकवाईजला साऊथ पोल यायला आहे, अँटी क्लॉकवाईजला कोणता पोल येईल? मग नॉर्थ पोल येईल. किंवा परत पहा की कर्ल्ड फिंगर अशी जर केले तर थंब बाहेर यायला आहे, म्हणजे या डायरेक्शनला नॉर्थ पोल असला पाहिजे, तिकडल्या डायरेक्शनला साऊथ पोल असला पाहिजे. अजून एक ट्रिक, अजून एक ट्रिक. ट्रिक ट्रिक सांगा सर, काय ट्रिक आहे? साऊथ पोल पहा, इथे आणि इथे याची डायरेक्शन जर यस काढलात असं, तर इथे यस असं लिहिलं असेल तुमच्या बुक मध्ये पण, आणि नॉर्थला याची डायरेक्शन येते. कळलं का? पहा, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल लूप मुळे कसे तयार होतात? लूप मुळे. हे प्रिन्सिपल वापरायचं आहे आता लूप मध्ये. लक्षात आलं का? सांगा बरं, थोडंसं अजून फील घ्या लूप मध्ये. लूप लूप एक असा लूप ठेवला, जर क्लॉकवाईज करंट जर फिरत असेल असा, तर या बाजूला साऊथ पोल झाला पाहिजे, या बाजूला कोणता पोल झाला पाहिजे? साऊथ पोल झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर याच्यामध्ये असंच लूप आहे आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल, अँटी क्लॉकवाईज अशा टाईपनं, तर पुढून नॉर्थ पोल तयार झाला पाहिजे. चित्र प्रकार पण कळलं. ठीक आहे, ओके. तर लूपचे हे असेच दोन लूप काढून घ्या. आपण पाहूया अजून याच्यामध्ये काय होतंय का. हे दोन लूप काढून घ्या. आता तुमची अजून इमॅजिनेशन पॉवर वाढवायची इथे. हा, आधी हे दोन लूप काढून घेतले का? हे बी याच्यासाठी, हा ठीक आहे, इथे बी याच्यासाठी लिहिलंय. पण आता सध्या आपल्याला कुणीकडे कोणतं पोल तयार व्हायला हे काढायला आपण, बरोबर आहे. सो इथे साऊथ पोल, इथे नॉर्थ पोल. आता मला सांगा, अशा प्रकारे करंट पाहत आहोत आपण, अशा प्रकारे, म्हणजे कॉईल अशी तिरपी ठेवली असं लक्षात घ्या तुम्ही. कोणतं पुढे कोणतं मागे सर कळणं झालंय. अशा प्रकारे कॉईल ठेवली, अशा प्रकारे, अशा प्रकारे. आणि करंट असा, म्हणजे अशी आहे कॉईल, बरोबर आहे. आपण इकडून पाहतोय, इकडून पाहतोय, आणि करंट कसा चाललाय?
आपल्यासाठी इकडून अँटी क्लॉकवाईज चाललाय का बघा बरं. अशी कॉईल अशी अशी आहे व्हर्टिकल, आणि आपण इकडून पाहत आहोत असं या कॉईलला, आणि आपल्याला इकडून अँटी क्लॉकवाईज दिसायला आहे, असा इकडून आपल्याला अँटी क्लॉकवाईज दिसायला आहे. तर या साईडला या साईडला कोणता पोल तयार झाला पाहिजे सांगा मला. या साईडला इकडून अँटी क्लॉकवाईज म्हणजे असा करंट चाललाय, मी एकतर कर्ल्ड फिंगर वापरू शकतो, किंवा मला असं इथे या साईडला एन काढता येते का एस काढता येते ते पण पाहायचंय. कन्फ्युजिंग आहे. कर्ल्ड फिंगर वापरा, मग कर्ल्ड फिंगर असं कॉईल घ्या तुमच्या समोर, आणि अँटी क्लॉकवाईज करंट चाललाय. अँटी क्लॉकवाईज साठी कोणती डायग्राम आहे, पहिली का दुसरी? अँटी क्लॉकवाईज साठी कोणती डायग्राम आहे? दुसरीत कोणता पोल तयार झालाय? मग इथे या साईडला आपण इकडून बघताना अँटी क्लॉकवाईज करंट दिसला, मग इकडे कोणता पोल तयार झाला पाहिजे? नॉर्थ पोल तयार झाला पाहिजे, राईट. आणि इकडल्या साईडने कोणता पोल तयार होणार? मग साऊथ पोल तयार होणार. आणि नॉर्थ आणि साऊथ पोल तयार झाल्यानंतर काय तयार झालं? मग ते डायपोल तयार झालं. मग डायपोल तयार झालं की तिथे एक डायपोल मॅग्नेटिक मोमेंट किंवा फक्त मॅग्नेटिक मोमेंट असतं. किती असतं? कॅपिटल एम इज इक्वल टू एम इंटू 2L असतं. पण हे कशासाठी असतं? बार मॅग्नेट साठी असतं. मग लूप आलं की काय करायचं सर? लूप आलं की काय करायचं? हा फॉर्म्युला वापरायचा. कोणता? NIA. N is a number of loop, I is a current, आणि A is area. पहा, M मॅग्नेटिक, इथं काय लिहिले? मॅग्नेटिक मोमेंट M is equal to NIA. N is a number of turns, I is a current, and A is the area of cross section for loop. लक्षात आलं का? पहा, आता समराइज करतो. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काय पाहतोय नेमकं. एकदम सिंपल, की जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये डायपोल असतं तसं मॅग्नेट मध्ये पण असतं. जसं तिथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतं, इथं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतं. ते बार मॅग्नेट साठी तर आपल्याला कळलंय, ते परत स्टडी होणार आहे मॅग्नेटिझम मध्ये. पण आता आपण काय शिकतोय की करंटमुळे पण मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली म्हणजे एकीकडे साऊथ पोल तयार होते, एकीकडे नॉर्थ पोल तयार होते. ते कसं ठरवायचं, कुणीकडे नॉर्थ कुणीकडे साऊथ? कर्ल्ड फिंगर फिरवायची करंटच्या डायरेक्शनने, आणि जिकडे थंब जातोय तो म्हणजे नॉर्थ पोल आणि दुसरा म्हणजे साऊथ पोल. बर, ते पण क्लिअर झालं. मग लूप साठी मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे M इज इक्वल टू NIA. त्याच्यामध्ये N इज अ नंबर ऑफ टर्न्स, I इज अ करंट, अँड A इज अ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लूप काढा आणि हा फॉर्म्युला लिहून तिथे N काय आहे, I काय आहे आणि A काय आहे लिहून घ्या. फिजिक्स विषय एकदम आधी सुंदर होता, ते तुमच्यामुळे खराब झाला. ठीक आहे का? सुंदरच आहे अजून, भारी आहे, भारी आहे. चला लिहिलं का? N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, I म्हणजे करंट, A इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन.
ऑफ लूप. झालं झालं का सांगा बरं. नाही रे तसं काही नाही, तसं नको बाबा, भेटू आपण माणसं आहेत, आपण आपल्याला भीती वाटते तशी. ठीक आहे ओके. हे पहा, हे क्लिअर करून घेऊया आज कन्सेप्ट थोडासा. आता लक्षात घ्या की डायपोल, आता म्हणजे प्रत्येक लूपला डायपोल मोमेंट असतं, आणि डायपोल मोमेंट कसं काढणार तुम्ही, NIA. ठीक आहे, एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. NIA डायपोल मोमेंट किंवा मॅग्नेटिक मोमेंट असं जर विचारलं, आता हेडिंग टाका, टॉर्क ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग लूप इन मॅग्नेटिक फील्ड. टॉर्क acting on current carrying loop in magnetic field. असं काहीतरी सिमिलर झाल्यासारखं वाटलंय का पहिल्या जन्मामध्ये, पूर्वीच्या जन्मामध्ये असं काहीतरी, ज्या जन्मामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक शिकत होतो 11th ला, काहीतरी झालंय सर, टॉर्क ऍक्टिंग डायपोल इन इलेक्ट्रिक फील्ड असं काहीतरी झालंय, आणि इथं व्हायलंय टॉर्क ऍक्टिंग ऑन लूप इन मॅग्नेटिक फील्ड, असं काहीतरी वाटायला मला संबंध. बघूया फॉर्म्युले सेम आहेत का. राईट 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 राईट, आठवला की फॉर्म्युला आठवला, व्हेरी गुड. बाकीच्या आठवत आहे का सर्वांना. चला आठवत नसेल तर ठीक आहे, घाबरू नका. काय शिकवालेत सर, 11वी म्हणाले तर 11वी तर केलीच नाही आम्ही. ठीक आहे, सिंपल सिंपल फॉर्म्युले तुमच्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये, की एखाद्या डायपोलवर PE साइन थिटा एवढा टॉर्क ऍक्ट होत होता, किंवा P क्रॉस E म्हणलं होतं आपण त्याला. मग आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतंय सर, समजा असं रेक्टँग्युलर लूप आहे. सर हे रेक्टँगल कुठं आहे सर, okay sir, and this is carrying a current in this direction such that, okay sir, हे लूप कंप्लीट है, so A B C D E लेना है नहीं लेना है आपकी मर्जी. पण काय ठेवायचं आपल्याला, काय ठेवायचंय काय, की समजा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी आहे. सर्वांना टॉर्क म्हणजे काय माहितीये का, आधी टॉर्क आणि फोर्स, याच्यावर जर सेंटर ऑफ याला जर असा फोर्स लागला तर याच्यावर टॉर्क 0 असतो, हे सरळ असं जाईल. पण जेव्हा याच्यावरती इकडे किंवा इकडे एंडला असा फोर्स अप्लाय करतो आपण, तेव्हा ती बॉडी रोटेट व्हायला सुरू होते, तेव्हा त्याला टॉर्क ऍक्टिंग म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल डोरच्या आपण एका एंडला फोर्स लावतो, मग त्या एका सेंटर भोवती ते रोटेट करतं, तिथून परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स हा टॉर्क असतो. सो याच्यावरती पाहायचं आपल्याला की याच्यावरती टॉर्क कसा ऍक्ट होतो. मला सांगा, इथे करंट कॅरिंग लूप आहे, बरोबर आहे का बघा बरं. प्रत्येक स्टेप बाय स्टेपचा आन्सर द्यायचा आहे मला याच्यामध्ये. समजा एवढा करंट आहे, एवढा, या कंडक्टरवर मॅग्नेटिक फोर्स लागला पाहिजे. आपण काय सांगितले, एखादा कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये लागला तर मॅग्नेटिक फोर्स लागला पाहिजे. किती लाख असतो फोर्स, IDL साइन थिटा किंवा ILB साइन थिटा, ILB साइन थिटा, आणि थिटा इज अँगल बिटवीन लेंथ अँड बी, आणि ते पण फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड न काढलंय. आय आणि इथे बी असलं पाहिजे, दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजेत. इथे पहा बरं, आय ची डायरेक्शन अशी आहे इकडे, आणि बी ची डायरेक्शन इकडे, परपेंडिक्युलर आहेत का, किंवा साइन 180 येईल, आणि साइन 180 ची व्हॅल्यू 0 असते, म्हणून याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार नाही. सेम फॉर धिस कंडक्टर, सेम फॉर धिस, पहा इकडे तर बी ची आणि आय ची डायरेक्शन सेम आहे, देअरफॉर फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज 0. एवढं कळलं का, पहा आधी एवढं कळलं का, हे क्रॉस नाही, आपण F इज इक्वल टू 0. इथल्या आणि इथल्या कंडक्टर, या दोघांचा आपण विचार केला नाही.
इथे काय झालं की करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन एकतर सेम किंवा अपोजिट आले, त्यावेळेस फोर्स किती असतो? 0 असतो. चला, आहेत का सर्वजण? या तरी प्रश्नाचं उत्तर येतं मला वाटतंय. आहेत का सर्वजण? राईट. तर आता विचार करून मला उत्तर द्यायचंय. विचार करून म्हणलंय मी की ए टू बी या कंडक्टर वरची फोर्सची डायरेक्शन सांगा मला. ए टू बी कोणता रूल वापरायचंय? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, FBI. वेळ घेऊ शकता तुम्ही, फक्त उत्तर आता चुकायला नको आपलं. चुकलं तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे सांगायचंच नाही असं नका करू. चला, जागते रहो. ए टू बी या कंडक्टरवर फोर्सची डायरेक्शन वापरा डाव्या हाताची बोट. व्हेरी गुड दीपक. अजून कोणी आहे का? रॉंग. रॉंग. अरे डावा हात रे, डावा हात. 4 फिंगरची डायरेक्शन, याची डायरेक्शन करंटची डायरेक्शन. थंब कुठं आलाय एवढं कळ नाही. आउट, डाऊन, अप. सोडून द्या, सोडून फिजिक्स. 4 ऑप्शन सांगितले एका दीडशाण्यानं. आउट, डाऊन, अप म्हणे. नाव सांगत नाही दीडशानीचं. हो सर, शाना नाही शानी आहे एवढं तर कळलं आम्हाला. ठीक आहे, ओके चलो. सो याच्यामध्ये के आउटवर्ड डायरेक्शन आली पाहिजे, इकडे आउटवर्ड डायरेक्शन आली पाहिजे. व्हेरी गुड. आता इथे बघा बरं, इथं करंटची डायरेक्शन खाली आहे, इथं करंटची डायरेक्शन वरी आहे, बी तर इकडेच ठेवलाय. मी न बोट वापरता सांगतो इथे आतमध्ये, तुम्ही लय वेळ लावाला. मग जर असा लूप असेल, एक असा लूप असेल, इथे बाहेर फोर्स ऍक्ट व्हायला इथे या असा, आणि इथे आतमध्ये व्हायलाय, म्हणजे हे लूप काय होणार आहे? असं सर्क्युलर मोशन करणार आहे. इट विल बी रोटेट अँड हेन्स द टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस लूप विल बी, पहा, टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस लूप. इथे काय लिहिणार आधी तुम्ही? ए टू डी याच्यावर थीटा किती आहे? थीटा इज इक्वल टू 180, therefore force is equal to 0. B to C, theta is equal to 0, force is equal to 0. A to B, A to B वर किती फोर्स ऍक्ट झाला? A to B वरती फोर्सची डायरेक्शन आहे आउटवर्ड, C to D वरती फोर्सची डायरेक्शन आहे इनवर्ड, आणि टोटल मग याच्यामध्ये टॉर्क इज इक्वल टू आपण लिहिणार आहोत, जसं P क्रॉस E होतं तसं M क्रॉस B असणार, आणि त्याच्यामुळे टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड जर लिहायचं असेल तर MB साइन थिटा लिहावं लागेल आपल्याला. आणि M चा फॉर्म्युला काय आहे? M चा फॉर्म्युला जर ठेवला मी NIAB साइन थिटा, टॉर्कचा फॉर्म्युला काय होणार? NIAB साइन थिटा, where theta is the angle between area of cross section. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन.
म्हणजे याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसं घेणार तुम्ही, आउटवर्ड घ्यायला पाहिजे. याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया वेक्टर असतं, ठीक आहे. आणि असा जर एरिया आहे तर या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन असते त्याची. सो टॉर्कचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, NIAB साइन थिटा. परत पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सर्व फॉर्म्युले इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या फॉर्म्युल्या सोबत मिळतील. ज्यांनी इलेक्ट्रोस्टॅटिक्स केलाय त्यांना काही एक्स्ट्रा वर्क करायची गरज नाही. आणि वर्क डन जर विचारलं असेल तर MB cos θ1 मायनस cos θ2 हे 3 फॉर्म्युले व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. जरी इलेक्ट्रोस्टॅटिक्स नसलं तर आधी मॅग्नेटिक फील्ड करा आणि याच्यावरून इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे फॉर्म्युले लक्षात राहील. पण मी त्यामुळेच सांगतोय फिजिक्स मध्ये इच अँड एव्हरी चॅप्टर इम्पॉर्टंट असतो. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स बेसिक आपलं याच्यामध्ये 11th मध्ये मी सांगितलं होतं की खूप खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण जे वेटेज आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, MEC, magnetism and EMI, these 5 chapter will contain a 40% of your paper, right? 11th आणि 12th including. So हे 3 फॉर्म्युले, टॉर्क इज इक्वल टू NIAB sin θ, potential energy इक्वल टू मायनस MB cos θ आणि वर्क डन इज इक्वल टू MB cos θ1 मायनस cos θ2 हे लिहून घ्या. आणि याच्यावरती प्रॉब्लेम आपण उद्याच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया, ठीक आहे. आज फक्त मग थेअरी रीड करा, जे शिकवले ते व्यवस्थित कळले का पहा. आज काही म्हणजे उद्या प्रॉब्लेम घेतल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जर जमत असतील विदाउट म्हणजे आधीच प्रॉब्लेम तर तुम्ही सॉल्व्ह पण करू शकता. पण मला 1-2 प्रॉब्लेम घेऊ द्या म्हणजे तुम्हाला कळेल कसे प्रॉब्लेम सोडवायचे, ठीक आहे. सो लिहून घ्या. याच्यावरती टॉर्क आपण हे 180 0 मुळे फोर्स 0 आहे हे मोजले मी. हे याच्यावरती टॉर्क होते, एकीकडे बाहेर एकीकडे आत. टॉर्क म्हणजे लूप रोटेट होणार, त्याच्यावर ऍक्ट होणार टॉर्क आहे MB sin θ. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे मायनस MB cos θ. तिथे होता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये PE cos θ होता. ठीक आहे. सो प्रॉब्लेम आपण उद्या सॉल्व्ह करू याच्यावरती. ओके, मला माहिती आहे त्याचा अंदाज आहे. सो म्हणूनच मी म्हणलं आज प्रॉब्लेम उद्या सॉल्व्ह करू आपण, आज सॉल्व्ह नाही केले तरी चालते. ओके देन, ठीक आहे. बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. चलो, झाले का लिहून, का लिहायचंय कोणाचं? ओके चलो, गुड बाय फिजिक्स, बाय बाय एव्हरीवन. डन, राइट, बाय.